Hi friends, my name is Professor R.J. Kodulkar, working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक. सब्जेक्टचं नाव आहे प्रोग्रामिंग सी. प्रोग्रामिंग सी. तर आपण पहिला टॉपिक बघत आहोत, तो आहे ओव्हरव्ह्यू ऑफ सी प्रोग्रामिंग. ठीक आहे. तर आपण आतापर्यंत स्ट्रक्चर, असेंबलर, कंपायलर, लिंकर, इंटरप्रिटर म्हणजे काय, त्याच्यानंतर आयडेंटिफायर, डेटा टाइप्स कोणकोणते आहेत, अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. मागच्या लेक्चरला आपण अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट हे बघितलं. तर त्याच्यानंतर मी एक प्रोग्राम टाकलेला आहे, एक सॉफ्टवेअर टाकलेलं आहे, जे आहे टर्बो सीचं सॉफ्टवेअर. तुम्ही ते सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर ते इन्स्टॉल करा आणि त्याच्यावर जे जे मी प्रोग्राम टाकत जाईन ते करून बघत चला. ठीक आहे. तर ते प्रोग्राम कसं डाउनलोड करायचं, कसं इन्स्टॉल करायचं, ह्याच्यासाठी मी एक लिंकसुद्धा टाकलेली आहे यूट्यूबची. ते तुम्ही त्या पद्धतीनं ते सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि त्यांनी सांगतील त्या पद्धतीनं तुम्ही इन्स्टॉल आणि डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मी एक सॅम्पल प्रोग्राम पण टाकलेला होता, तो आहे प्रिंट. सिम्पल प्रिंट कसं करायचं हे टाकलेलं होतं. तेही तुम्ही तो कोड तुम्ही करून बघा. त्याच्यामध्ये ट्राय करा. तुम्हाला जे जे वाटतं, जे जे प्रिंट करू वाटतं ते प्रिंट करून बघा. आणि ह्याच्यानंतर सुद्धा मी सॅम्पल प्रोग्राम टाकत जाईन, ते तुम्ही त्या एडिटरवर करून बघा. ज्यांच्या ज्यांच्या घरी PC आहे ते प्लीज करून बघा. तर त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघूया, जे आहे आपण मागच्या लेक्चरला अल्गोरिदम आणि फ्लोचार्ट बघितला. आता ह्या लेक्चरला कोणते पॉईंट कव्हर करायचे आहेत, तर आहे ऑपरेटर कशाला म्हणतात आणि एक्सप्रेशन कशाला म्हणतात. ठीक आहे. ऑपरेटर म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. ह्याच्यानंतर हा आपला चॅप्टर संपतो आहे आणि आपण नंतर नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट चॅप्टर कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. तर ह्या चॅप्टरमधलं फर्स्ट चॅप्टरमधला हा शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे ऑपरेटर आणि एक्सप्रेशन. ठीक आहे. तर आता आपण बघूया ऑपरेटर कशाला म्हणतात आणि एक्सप्रेशन कशाला म्हणतात. तर सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत ऑपरेटर. ऑपरेटर काय आहे. ठीक आहे. ऑपरेटर इन सी. सी लँग्वेज मधलं ऑपरेटर काय आहे. तर ऑपरेटर इज अ सिम्बॉल दॅट ऑपरेटर्स ऑन व्हॅल्यू फॉर अ व्हेरिएबल. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल दिले बघा. प्लस हे काय आहे, ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजे काय, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन या फॉर्ममध्ये आपले काय असतात, ऑपरेटर्स असतात. ठीक आहे. तर त्याला काय म्हणतो आपण, ऑपरेटर. ठीक आहे. म्हणजेच काय सांगितलंय, ऑपरेटर इज अ सिम्बॉल. ऑपरेटर त्याला काहीतरी व्हॅल्यू असते, त्याला काहीतरी व्हेरिएबल स्टोअर करतो आणि त्याच्यामध्ये काय करतो आपण, ऑपरेशन्स हे परफॉर्म करून बघतो. ह्याला काय म्हणतात, ऑपरेटर. ऑपरेटर म्हणजेच काय, मॅथमॅटिकल जे काही ऑपरेटर असतात, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, त्याला आपण काय म्हणतो, ऑपरेटर. ठीक आहे. An operator symbol tells the compiler परफॉर्म द स्पेसिफिक मॅथमॅटिकल लॉजिकल फंक्शन्स. म्हणजे आपण ज्या वेळेला कोडिंग करतो, त्याच्यामध्ये आता सपोज मला 2 नंबर ॲड करायचे, त्याच्यामध्ये ॲडिशनचा कोड आला, म्हणजे ॲडिशनचं हे ऑपरेटर यूज केलं, 2 व्हेरिएबल घेतले, त्याला व्हॅल्यू स्टोअर करून हे ॲडिशनचं परफॉर्म करून बघितलं. तर हे काय, हे कंपायलरला आपण सांगतो, हे ऑपरेटर हा सिम्बॉल आहे, जो आहे प्लस. प्लस हे ॲडिशनचा सिम्बॉल आहे. हे कंपायलरला माहिती आहे, ते मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, ऑपरेटर. तर त्याच्यामध्ये ऑपरेटरमध्ये ना किती प्रकार आहेत, 8 प्रकार आहेत. 8 त्याचे टाईप्स आहेत. तर ते कोणकोणते आहेत, अरिथमेटिक ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, रिलेशनल ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, इन्क्रिमेंट डिक्रिमेंट ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर. ठीक आहे. तर आता आपण काय बघायला लागलो, ऑपरेटर म्हणजे काय तुम्हाला थोडक्यात कळलं. तर त्याचे हे टाईप्स आहेत. तर ते टाईप्स आहोत आपण 1 बाय 1 बघणार आहोत, की ऑपरेटर कशाला म्हणतात. ठीक आहे. तर पहिला आहे अरिथमेटिक ऑपरेटर. तर ते काय, ते म्हणजे काय, आपण पहिला बघूया. अरिथमेटिक ऑपरेटर. अरिथमेटिक ऑपरेटर इज युज्ड टू न्यूमरिक व्हॅल्यू टू परफॉर्म अ कॉमन अरिथमेटिक ऑपरेशन्स सच ॲज अ ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. म्हणजे हे जे काय बघा, हे इथे एक टेबल आहे, त्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट अरिथमेटिक ऑपरेटर म्हणजे काय क्लिअर होईल. ठीक आहे. तर हे ऑपरेटर्स आहेत, जे सी ऑपरेटर्स इथे लिहिले आहेत ना, हे ऑपरेटर्स आहेत. कशाचे ऑपरेटर्स आहेत, तर ते अरिथमेटिक ऑपरेटर्स आहेत. ह्याला काय म्हणतात, अरिथमेटिक. तर हे ऑपरेटरचे साईन्स बघत चला. हे प्लस आहे, हे मल्टिप्लिकेशन, हे स्टार आहे, सॉरी हे सबट्रॅक्शन आहे, मायनस आहे. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन हे स्टार आहे, डिव्हिजन, मॉड्युलर्स याला म्हणतात. तर हे काय आहेत, ऑपरेटर्स आहेत. तर त्याचे ऑपरेशन्स म्हणजे त्याला काय म्हणतात हे इथे लिहिले. ह्याला ॲडिशन म्हणतात, ह्याला सबट्रॅक्शन म्हणतात, ह्याला मल्टिप्लिकेशन म्हणतात, ह्याला डिव्हिजन म्हणतात आणि ह्याला मॉड्युलर्स म्हणतात. तर ठीक आहे. म्हणजे हे काय झाले, थोडक्यात ऑपरेटर्स. हे तुम्ही आतापर्यंत बघतच आलात. ह्याला काय म्हणतात, अरिथमेटिक ऑपरेटर्स. काय म्हणतात, अरिथमेटिक ऑपरेटर्स. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपण बघूया की त्याला
ऑपरेशन कसं परफॉर्म करायचं, म्हणजे काय केलंय बघा इथं, काय केलंय, हे दोन काय केलेत, व्हेरिएबल घेतल्यात, त्याच्यामध्ये ऍडिशन ही ऑपरेशन परफॉर्म करून बघायला लागलोय. ठीक आहे, म्हणजे हे ऍडिशन, ह्याला सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 नंबरमध्ये मल्टिप्लाय केले, त्याच्यानंतर डिव्हिजनमध्ये 2 नंबरमध्ये डिव्हिजन केले, मॉड्युलर डिव्हिजन केले. तसंच एक एक्झाम्पल घेऊन बघितलेलं आहे या कॉलममध्ये. तर काय आहे, इंट हे डेटा टाईप आहे, हे व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतलेलं आहे. ठीक आहे, एक्स आणि वाय. त्याच्यानंतर हे सम काय आहे, ज्याच्यामध्ये आपण एक्स आणि वाय चे ऍडिशन करून सम मध्ये रिझल्ट स्टोअर करणार आहे. त्यासाठी एक दुसरे एक व्हेरिएबल घेतलेलं आहे जे आहे सम. ठीक आहे, मग आता ऑपरेशन काय परफॉर्म केलंय, सम इज इक्वल टू एक्स प्लस वाय, म्हणजेच काय, एक्स आणि वायचं आपण काय केलं, ऍडिशन केलं आणि त्याचा रिझल्ट कुठं स्टोअर केलाय, सम मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं, हे ऑपरेशन परफॉर्म करून बघितलं. हे काय आहेत, ऑपरेटर्स आहेत. असेच तुम्ही सगळे करून बघू शकता, म्हणजे ते सबस्ट्रॅक्शन करा, ते मल्टिप्लिकेशन करा, डिव्हिजन करा, मॉड्युलर डिव्हिजन करा, 2-2 नंबर घ्या, त्याच्यामध्ये मायनस करून बघा, मल्टिप्लिकेशन करून बघा, डिव्हिजन करून बघा, त्याच्यानंतर मॉड्युलर डिव्हिजन करून बघा. ह्या तर ह्या सगळ्या ऑपरेटर्सना काय म्हणतात, अरिथमेटिक ऑपरेटर. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात, अरिथमेटिक ऑपरेटर. तर हे आपण कोडिंगमध्ये करायचं आहे, म्हणजे जसं इथे दाखवल्याप्रमाणे, इथे एक्झाम्पल एक दाखवले त्याच्याप्रमाणे हे तुम्हाला पहिला काय करून घ्यावे लागणार, 2 नंबर इनिशियलाइज करून घ्यावे लागणार डेटा टाईप देऊन. त्याच्यानंतर तुम्हाला ते एक दुसरा रिझल्ट स्टोअर करायसाठी एक दुसरा व्हेरिएबल घ्यायला लागणार आणि ते रिझल्ट त्यामध्ये स्टोअर करायला लागणार. म्हणजे थोडक्यात काय, ऍडिशन, 2 नंबर ऍडिशनची आपण प्रोग्राम करत आहोत. ठीक आहे, तर हा अशा पद्धतीने करतात. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात, ऑपरेटर. तर तसंच तुम्ही सबस्ट्रॅक्शनचं करू शकता. आता मी काय घेतलं इथं, 2 व्हेरिएबल घेतल्यात जे आहेत एक्स आणि वाय, आणि झेड हा दुसरा व्हेरिएबल आहे ज्यामध्ये मी एक्स आणि वायचा रिझल्ट स्टोअर करणार आहे. तर मी दुसरा व्हेरिएबल घेतलाय, तो आहे फ्लोट. डेटा टाईप घेतला आहे, तो आहे फ्लोट. फ्लोट ह्या डेटा टाईपमध्ये 2 व्हेरिएबल घेतलेत, एक्स आणि वाय, आणि झेडमध्ये आपण एक्स वायचा रिझल्ट स्टोअर करणार आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेशन काय आहे, की झेड इज इक्वल टू एक्स मायनस वाय, म्हणजे एक्सच्या मध्ये आता 1 जर व्हॅल्यू असेल आणि वायच्या मध्ये जर 2 ही व्हॅल्यू असेल, तर काय रिझल्ट येणार आहे, एक्स या व्हेरिएबलमध्ये जर 2 ही व्हॅल्यू असेल आणि वाय या व्हेरिएबलमध्ये जर 1 व्हॅल्यू असेल, तर 2 मायनस 1 काय रिझल्ट स्टोअर होणार आहे झेडमध्ये, 1. ठीक आहे, म्हणजे कळालं कसं ऑपरेशन परफॉर्म होते. तसंच तुम्ही मल्टिप्लिकेशनचं करा, डिव्हिजनचं करा, मॉड्युलर डिव्हिजनचं करा. तर ह्या सगळ्या ऑपरेटरला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक ऑपरेटर. ठीक आहे, ह्याला म्हणतात अरिथमेटिक. आता आपण अरिथमेटिक हे कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर कोणतं आहे, असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय बघूया, हे कम्प्लीट झालं फर्स्ट. आता हे आहे असाइनमेंट ऑपरेटर. असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, इन अ सी प्रोग्राम व्हॅल्यू व्हेरिएबल असाइनड, म्हणजे काहीतरी व्हेरिएबलला तुम्ही व्हॅल्यू असाइनड करता युजिंग असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, असाइनमेंट ऑपरेटर म्हणजे काय, तुम्ही कोणत्या तर व्हेरिएबलला, आतापर्यंत आपण बघत आलो व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबलला कोणती तर व्हॅल्यू असाइन करता, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, असाइनमेंट ऑपरेटर. फॉर एक्झाम्पल बघा, इज द व्हॅल्यू ऑफ 10, म्हणजे 10 व्हॅल्यू आहे ती असाइन करता कोणत्या व्हेरिएबलला, इथे एक सम नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय. ठीक आहे, त्या सम या व्हेरिएबलला तुम्ही काय व्हॅल्यू स्टोअर करायला लागलाय, व्हॅल्यू असाइन करायला लागलाय 10, म्हणजे त्याला काय आपण म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. ठीक आहे, तुम्हाला कळालं, ह्या व्हेरिएबलमध्ये आपण काहीतरी व्हॅल्यू असाइन केलं त्या सम या व्हेरिएबलला, तर त्याला आपण काय म्हणतो, असाइनमेंट ऑपरेटर. आता आपण कोणकोणते आहेत ते बघूया. असाइनमेंट ऑपरेटर हे आहेत ऑपरेटर, कोणकोणते आहेत, तर त्याला काय म्हणतात, प्लस इज इक्वल टू, मायनस इज इक्वल टू, त्याच्यानंतर मल्टिप्लाय इज इक्वल टू, डिवाइड इज इक्वल टू, आणि मॉड्युलर डिव्हिजन इज इक्वल टू. ठीक आहे, ह्याला काय म्हणतात, असाइनमेंट ऑपरेटर. तर आता आपण काय आहे ते एक्झाम्पल थ्रू बघूया की कसं यूज केलं जातं हे ऑपरेटर्स. ठीक आहे, तर या कॉलममध्ये बघा, हे आहेत एक्झाम्पल जे आहेत. आता आपण इथे काय केलंय बघा, यम हे काय घेतलंय, व्हेरिएबल घेतलंय. ठीक आहे, यम प्लस इज इक्वल टू 10 एक व्हॅल्यू घेतल्या ज्याच्यामध्ये आपण स्टोअर केलाय हा रिझल्ट यमचा. ठीक आहे, आता इथे एक एक्झाम्पल घेऊन बघूया आपण, म्हणजे तुम्हाला कळेल. इथं काय केलंय, दुसरा एक व्हेरिएबल घेतलाय आणि पहिला एक व्हेरिएबल घेतलाय. ठीक आहे, इथं काय म्हटले बघा, यम इज इक्वल टू 15. ठीक आहे, तर मी काय केलं, आता त्यांनी काय सांगितलंय, ह्या यमची जी काय व्हॅल्यू आहे ती 15 आहे. हा, आणि दुसरा एक आपण दुसरी एक व्हॅल्यू घेतलेली ऑलरेडी सेट केली आहे 10, म्हणजे 15 प्लस 10
ह्याचा रिझल्ट मी ह्या पहिल्या एम मध्ये स्टोअर करणार आहे. ठीक आहे, मग 15 + 10 चा रिझल्ट काय येतो 25 येतो. मग 25 आपण कशात स्टोअर करणार यामध्ये. म्हणजे इथं काय ऑपरेटर परफॉर्म झाले बघा. प्लस इज इक्वल टू हे ऑपरेशन परफॉर्म झाले. म्हणजे बघा ऑपरेटर काय आहेत प्लस इज इक्वल टू, इथं आपण ते केलेलं आहे परफॉर्म. प्लस इज इक्वल टू म्हणजे आता सपोज इथे एक 15 हे काय केलंय एम ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केल्या. मग ती आपण इथं घेतली 15. ऑलरेडी 10 आहे. 15 + 10 ह्या एम मध्ये स्टोअर होणार. म्हणजे काय येणार ॲडिशन 25 ह्याच्यामध्ये स्टोअर होणार. म्हणजे हे ऑपरेटर परफॉर्म झाले. प्लस ॲडिशन केली आणि त्याच्यानंतर स्टोअर करायसाठी इज इक्वल टू करून स्टोअर केलं झालं. तसंच मायनसचं मायनस इज इक्वल टू. ठीक आहे, तर आपल्याला ऑलरेडी तर 15 ही व्हॅल्यू दिलेली आहे एमची. 15 - 10 किती आलं 5 हे कुठं स्टोअर होणार ह्या एम मध्ये. म्हणजे ऑलरेडी हे ऑपरेटर परफॉर्म झाले. मायनस इज इक्वल टू. ठीक आहे, तसंच मल्टिप्लिकेशन मध्ये सुद्धा तेच. हे एम आहे, या एमची ही व्हॅल्यू 15 आहे. ठीक आहे, 15 × 10 किती आलं 150 आलं. 150 कुठं स्टोअर झालं एम मध्ये. मग दोन हे ऑपरेटर हे झाले परफॉर्म झाले जे आहेत मल्टिप्लाय इज इक्वल टू. म्हणजे मल्टिप्लाय इज इक्वल टू. ठीक आहे, हे दोन ऑपरेशन. तसंच डिव्हिजनचं आणि मॉड्युलर डिव्हिजनचं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असाइनमेंट ऑपरेटर काय आहे हे कळालं. इथं काय सांगितलंय व्हेरिएबलला एखादी व्हॅल्यू असाइन करतो त्याला आपण काय म्हणतो ऑपरेटर. ठीक आहे, एखाद्या व्हेरिएबलला व्हॅल्यू असाइन केली म्हणजे ह्या व्हेरिएबलला जर मी 15 ही व्हॅल्यू असाइन करते आणि त्याच्यावर काहीतरी ऑपरेशन परफॉर्म करते तर त्याला काय म्हणतो असाइन करते त्याला काय म्हणतो आपण असाइनमेंट ऑपरेटर. तर ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला कळालं. हे आहेत असाइनमेंट ऑपरेटर. हे कसे एक्झिक्यूट करायचे कसं एक्झाम्पल घेतलं हे आपण इथं बघितलंच वर्क करून. ठीक आहे, तर हे असं तुम्हाला कोडिंग करायचं आहे. आता मी जर तुम्हाला 2 नंबर दिले आणि त्याचे ॲडिशन करून मला हे असाइनमेंट ऑपरेटर मायनस हे करून दाखवा म्हटलं. ठीक आहे, हे तुम्ही करू शकता आता. ठीक आहे, तुम्हाला कळालं असाइनमेंट ऑपरेटर कोणकोणते आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. अरिथमॅटिक झालं, असाइनमेंट झालं, रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय आपण बघूया. तर रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय. रिलेशनल ऑपरेटर आर यूज्ड द फाइंड द रिलेशनल डिफरंट टू व्हेरिएबल. म्हणजे रिलेशनल ऑपरेटर म्हणजे काय दोन व्हेरिएबल आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करायला आहेत आणि त्याचं काहीतरी आउटपुट यायला लागले. ठीक आहे, तर आता आपण इथे चार्टमध्ये बघूया. हे आहेत ऑपरेटर. ते कोणते आहेत लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, नॉट इक्वल टू. इथे त्याचं मिनिंग पण लिहिलंय की त्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात या ऑपरेटरला. ठीक आहे, ह्या ऑपरेटरला काय म्हणतात लेस दॅन, ह्या ऑपरेटरला म्हणतात ग्रेटर दॅन, ह्या ऑपरेटरला काय म्हणतात लेस दॅन इक्वल टू, ह्या ऑपरेटरला म्हणतात ग्रेटर दॅन इक्वल टू, ह्याला म्हणतात इक्वल टू किंवा इक्वल टू. त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात नॉट इक्वल टू. ठीक आहे, ह्याचं मिनिंग पण इथं लिहिलंय की ह्याला काय म्हणतात. तर ते आपण परफॉर्म करून बघूया दोन व्हेरिएबल घेऊन किंवा त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल घेऊन आपण स्टोअर करून हे परफॉर्म करून बघूया की कसं परफॉर्मेशन होतंय. ठीक आहे, तर हे काय आहेत दोन व्हेरिएबल आहेत जे आहेत 5 आणि म्हणजे दोन व्हेरिएबल आहेत त्याला आपण व्हॅल्यू स्टोअर केली की 5 आणि 2 आहे. ठीक आहे, या 5 आणि 2 मध्ये आपण हे ऑपरेटर परफॉर्म करून बघूया की काय होतं. आता काय हे ऑपरेटर काय सांगतंय लेस दॅन आहे म्हणजे 5 लेस दॅन 2. मग आहे का ते बरोबर 5 हे लहान आहे का 2 पेक्षा नाही. तर इथं काय आलं रिझल्ट फॉल्स. तसंच आपण हेच करून बघूया ग्रेटर दॅनचं. 2 नंबर आहेत 5 आणि 2, त्याच्यामध्ये हे ऑपरेशन परफॉर्म करून बघूया. 5 हे ग्रेटर आहे का 2 पेक्षा आहे. 5 हे मोठा आहे 2 पेक्षा, ग्रेटर दॅन आहे 2 पेक्षा. तर इथं काय रिझल्ट स्टोअर झाला ट्रू. तसंच लेस दॅन इक्वल टू बघूया. 5 हे लेस दॅन इक्वल टू आहे का नाही, फॉल्स. रिझल्ट स्टोअर झाला. म्हणजेच काय 5 हे लहान नाही आहे किंवा इक्वल टू पण नाही आहे. म्हणजेच काय आता इक्वल टू म्हणजे काय बघा, जरी तुम्ही 5 आणि 5 ही व्हॅल्यू स्टोअर केली असली तर दोन कंडिशन परफॉर्म होणार. एक तर लेस दॅन होणार आणि इक्वल टू होणार. लेस दॅन म्हणजेच काय 5 हे आता इथं सपोज 5 आहे 2च्या जागी. 5 हे लेस दॅन आहे 5 पेक्षा नाही. बरं, इक्वल टू आहे 5 आणि 5 हे इक्वल टू आहे.
मग इथं काय कंडिशन ट्रू होणार, ट्रू होणार. ठीक आहे, ज्यावेळेला आपण इथं 2च्या जागी आपण 5 घालू. तसंच आता इथं काय आहे, 2 आहे, म्हणजे 5 हे लहान नाही आहे. ठीक आहे, 2 पेक्षा, आणि इक्वल टू पण नाही आहे, त्यामुळे इथं फॉल्स आलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया जे ग्रेटर दॅन आहे. ग्रेटर दॅन इथे 2 व्हेरिएबल आहेत, त्याला व्हॅल्यू असाइन केल्या, जे आहे 5 आणि 2. तर 5 हे ग्रेटर दॅन इक्वल टू 2 आहे का? तर आता पहिलं बघूया, ग्रेटर दॅन बघूया. 5 हे ग्रेटर आहे 2 पेक्षा, आहे, मग इथं ट्रू आलं. इक्वल टू आहे, नाही, पण एक तर कंडिशन ट्रू झाली, ग्रेटर दॅन आहे त्यामुळे ट्रू आलं. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट बघूया जे आहे इक्वल टू. 5 हे इक्वल टू 2 आहे, म्हणजे 5 हे बरोबर आहे का? 5 नाही आहे, इथं काय आहे, लहान आहे 2 हे 5 पेक्षा, त्यामुळे ही कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. ठीक आहे, मग रिझल्ट काय स्टोअर झाला, फॉल्स. तसंच आपण दुसरं बघूया, नॉट इक्वल टू म्हणजे इक्वल टू नाही आहे. ठीक आहे, ते बघूया. 5 हे 2 पेक्षा इक्वल टू, नॉट इक्वल टू आहे का? इक्वल नाही आहेत म्हणजे नॉट इक्वल टू आहेत. इक्वल नाही म्हणजे नॉट इक्वल टू आहेत. मग काय आलं, ट्रू आलं. कंडिशन काय आली, ट्रू आली, आणि रिझल्ट काय स्टोअर झाला, ट्रू. तुम्हाला कळालं हे काय कसे परफॉर्म होतात ऑपरेशन्स. ह्याला काय म्हणतात, ऑपरेटर. कोणते ऑपरेटर आहे ते, हे तुम्ही लक्षात ठेवत चला की अरिथमेटिक ऑपरेटर कोणते आहेत. त्याच्यानंतर आता आपण नेक्स्ट बघितलं असाइनमेंट ऑपरेटर कोणते आहेत. हे तिसरं आहे रिलेशनल ऑपरेटर. ते कोणते आहे ते लक्षात ठेवत चला, त्याचं मिनिंग काय आणि ते परफॉर्म कसे होतात आणि रिझल्ट काय तो त्याचा. ठीक आहे, हे झालं रिलेशनल ऑपरेटर. कळाले तुम्हाला हे ऑपरेटर आहेत आणि ते कसे परफॉर्म करून बघितले. ठीक आहे, आता आपण बघूया नेक्स्ट आहे ते लॉजिकल ऑपरेटर. लॉजिकल ऑपरेटर कशाला म्हणतात? लॉजिकल ऑपरेटर आर यूज्ड टू परफॉर्म लॉजिकल ऑपरेटर ऑन अ गिवन एक्सप्रेशन. तर त्याच्यानंतर आपण कोणते आहेत ते बघूया. देर आर 3 लॉजिकल ऑपरेटर इन सी लँग्वेज. पहिला आहे अँड, जे असं सिम्बॉल आहे. लॉजिकल ऑर जो असा आहे, आणि लॉजिकल अँड नॉट जो असा आहे. तर आपण इथं बघूया कोणकोणते आहेत लॉजिकल ऑपरेटर. ठीक आहे, हे ऑपरेटर्स आहेत अँड, ऑर आणि नॉट. ठीक आहे, तर त्याचं मिनिंग काय, ह्याला काय म्हणतात, ह्या सिम्बॉलला काय म्हणतात? ह्या सिम्बॉलला म्हणतात लॉजिकल अँड, ह्या सिम्बॉलला म्हणतात लॉजिकल ऑर, ह्या सिम्बॉलला म्हणतात लॉजिकल नॉट. ठीक आहे, ह्याचं मिनिंग कळालं तुम्हाला, ह्याला काय म्हणायचं. हे जर सिम्बॉल आले तर हे आहेत लॉजिकल अँड, हे जर सिम्बॉल आले तर लॉजिकल ऑर, आणि हे जर सिम्बॉल आले लॉजिकल नॉट. तर ते आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. ठीक आहे, मी काय केलं, एक 4 नंबर घेतले, 5 2 5 3 असे 4 नंबर घेतले. त्याच्यामध्ये मी हे ऑपरेटर परफॉर्म करून बघते की काय येतं. लॉजिकल अँड, मी काय केलं, 5 2 लेस दॅन आहे आणि इकडे ग्रेटर दॅन केलं. ठीक आहे, अँड हे ऑपरेशन परफॉर्म केलं. म्हणजे बघा 2 कंडिशन आहे. 5 हे लेस दॅन 2 आहे, ही एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे 5 हे ग्रेटर दॅन 3 आहे, ही एक कंडिशन आहे. मग इथं मी काय ऑपरेशन परफॉर्म केलं, अँड ऑपरेशन मध्ये. ठीक आहे, म्हणजे आता पहिला काय होणार, ही एक कंडिशन चेक होणार, जे 5 हे लेस दॅन 2 आहे का, नाही, इथं फॉल्स झालं. ठीक आहे, ही एक कंडिशन चेक झाली. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन आहे 5 हे ग्रेटर दॅन 3 आहे का, आहे, म्हणजे एक नाही आणि एक आहे. ह्याच्यामध्ये काय झालं, 2 कंडिशन चेक झाल्या. आता आपण त्याच्यामध्ये आपण हे अँड ऑपरेशन परफॉर्म करून बघूया. ठीक आहे, तर ह्यामधली कोणती तर एक ट्रू आली आहे, कोणती तर एक फॉल्स आली आहे कंडिशन. म्हणजेच अँड म्हणजे काय, एक ही कंडिशन फॉल्स आली, किंवा अँड म्हणजे काय, एक तरी कंडिशन फॉल्स झाली तर रिझल्ट काय, तो फॉल्स. ठीक आहे, यातली कोणती तरी फॉल्स झाली आहे. ठीक आहे, मग रिझल्ट काय आला, फॉल्स. आता तसंच आपण दुसरं बघूया जे आहे लॉजिकल ऑर. ह्याला काय म्हणतात, लॉजिकल ऑर. इथं 4 नंबर घेतलेत, 5 2 5 3. तर त्याच्यानंतर 2 कंडिशन आहेत ज्या आहे 5 हे लेस दॅन आहे 2 पेक्षा, 5 हे ग्रेटर दॅन आहे 3 पेक्षा. ऑर मध्ये बघूया. ऑर, आता इथं आपण ऑर ऑपरेशन परफॉर्म केलं या 2 कंडिशन मध्ये. पहिला हे काय येते, फॉल्स येते, हे काय येते, ट्रू येते. ही कंडिशन येते फॉल्स, ही कंडिशन येते ट्रू. ऑर म्हणजे काय, 5 हे फॉल्स एक आहे आणि ट्रू एक आहे, ज्यातली कोणती तर एक कंडिशन ट्रू आहे. ऑर ऑपरेशन परफॉर्म झालं, मग रिझल्ट काय झाला, ऑर चा ट्रू झाला. ठीक आहे, तर त्याच्यानंतर नॉट म्हणजे काय आहे, 2 व्हेरिएबल घेतल्यात, त्याला 5 हे लेस दॅन 2 आहे, नॉट इक्वल टूचं हे साईन वापरलेलं आहे, ते काय आहे. आता ही कंडिशन काय होते, 5 हे लेस दॅन आहे का, नाही,
तर नॉट हे ऑपरेशन काय सांगतंय, ते नाही आहे, म्हणजे कंडिशन काय झाली, ट्रू झाली. ठीक आहे, रिझल्ट काय स्टोअर झाला, ट्रू. हे काय झालं आपलं ऑपरेशन, लॉजिकल ऑपरेशन. कोणकोणते आहेत ते कळालं, त्याच्यानंतर मिनिंग कळालं आणि ते कसं परफॉर्म करून बघितलं कळालं, कसा रिझल्ट स्टोअर होतो बघ कळालं. ठीक आहे, हे लक्षात ठेवत चला की लॉजिकल ऑपरेटर कोणते आहेत. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघणार आहोत ते म्हणजे आहे बिटवाईज ऑपरेटर. बिटवाईज ऑपरेटर कशाला म्हणतात. बिटवाईज ऑपरेटर आर युज्ड टू परफॉर्म द बिट ऑपरेशन डेसिमल व्हॅल्यू. डेसिमल म्हणजे कोणती व्हॅल्यू, पॉइंट मधली व्हॅल्यू. ठीक आहे, तर bitwise operator is used to perform bit operation decimal value converted to binary value. डेसिमल व्हॅल्यूला आपण बायनरी व्हॅल्यूमध्ये, म्हणजे आपण 1 2 हे असे नंबर आहेत त्याला आपण 1चं बायनरी करणार, 2चं बायनरी करणार, म्हणजे आपण काय करायला लागलोय, डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन करायला लागलोय. त्याला आपण काय म्हणतो, बिटवाईज ऑपरेटर. विच आर द सिक्वेन्स ऑफ अ बिट अँड बिटवाईज ऑपरेटर इज वर्क. म्हणजे आपण थोडक्यात काय करतो, डेसिमल व्हॅल्यू म्हणजे काय, 1 2 जे काही नंबर्स आहेत त्याला आपण डेसिमल व्हॅल्यू म्हणतो. ते कन्वर्ट कशात करतो, बायनरी लँग्वेजमध्ये. म्हणजे 1चं बायनरी काय येतं, तर 0 1 येतं. ठीक आहे, तसंच 2चं काय येतं, 0 1 1 येतं. हे काय झालं, आपण बायनरीमध्ये कन्वर्ट केलं. ह्याला काय म्हणतो, बिटवाईज ऑपरेटर. आपण ह्या टेबलमधून बघूया की बिटवाईज ऑपरेटर काय आहे, कसं आहे. हे काय आहेत, ऑपरेटर आहेत आणि हे त्याचे मिनिंग्स आहेत. ठीक आहे, कशाला काय म्हणतात. तर हे ऑपरेटर्स कोणते आहेत, अँड, ऑर, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर, शिफ्ट लेफ्ट, शिफ्ट राईट आणि कम्प्लीट वन्स. ठीक आहे, याला काय म्हणतात, कम्प्लीट वन्स. तर तुम्ही हे नुसतं लक्षात ठेवा की कशाला काय म्हणतात. ह्याला काय म्हणतात, अँडला बिटवाईज अँड. ह्याला काय म्हणतात, बिटवाईज ऑर. ह्याला काय म्हणतात, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर. ह्याला म्हणतात लेफ्ट शिफ्ट. ह्याला काय म्हणतात, राईट शिफ्ट. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट वन्स म्हणतात. ह्याला काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट वन्स. हे सगळे तुम्ही 2 नंबर घ्या, त्या 2 नंबरमध्ये हे ऑपरेशन घाला आणि काय रिझल्ट येतो ते बघा. म्हणजे तुम्हाला ते घातल्याशिवाय कळणार नाही की काय रिझल्ट येतो. ठीक आहे, म्हणजेच 2 नंबर घ्यायचे, जे आहे एक आहे 2 व्हेरिएबल घ्यायचे, त्याला 2 नंबर असाइन करायचे. जे आता सपोज इथं 5 5 असा नंबर असाइन केला आणि याला अँड ऑपरेशन टाकलं, तर त्याचा रिझल्ट काय येतो हे बघा. तुम्ही हे सगळं एक्झिक्यूट करून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, हे झालं बिटवाईज ऑपरेटर. तर आता आपण एक बघूया, एक्झाम्पल घेऊ की बिटवाईज ऑपरेटर म्हणजे काय. तर ट्रूथ टेबल फॉर द बिटवाईज ऑपरेशन्स अँड बिटवाईज ऑपरेटर्स. म्हणजे आता बघा, थोडक्यात एक्झाम्पल घेऊया. ते काय सांगतं बघा. हे काय आहेत, 2 व्हेरिएबल आहेत. ठीक आहे, काय व्हेरिएबल आहेत हे, एक्स आणि वाय. त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू आहे 0 आणि 0. ठीक आहे, हे 2 व्हॅल्यू आहेत. तर आता मी काय ऑपरेशन परफॉर्म करणार, जे आहे पहिलं बिटवाईज अँड. हे ऑपरेशन मी परफॉर्म करून बघते. ह्या 2 व्हेरिएबल आहेत, त्याला व्हॅल्यू असाइन केलेले, त्याच्यावर मी पहिलं आहे जे अँड ऑपरेशन परफॉर्म करून बघणार आहे. ठीक आहे, तर 0 हे एक्स अँड वाय, म्हणजे यातली व्हॅल्यू कोणती आली, 0 0. ह्याच्यावर मी अँडिंग परफॉर्म केलं, कोणता रिझल्ट स्टोअर झाला, 0. ठीक आहे, 0 0 अँड म्हणजे एक्स अँड वाय, एक्स आणि वायचा हे काय आहे, 0 0. ठीक आहे, तर 0 अँड 0 0 झालं. ठीक आहे, तर तसंच आपण दुसरं एक बघूया एक्झाम्पल. दुसरं एक व्हॅल्यू घेऊन बघूया, जी आहे 0 आणि 1. ह्याचं एंडिंग करूया. ठीक आहे, तर एंडिंग काय आहे 0 आणि 1चं, 0 अँड 1. ऑपरेशन काय परफॉर्म झालं, 0 अँड 1 0. रिझल्ट काय स्टोअर झाला, 0. तसंच एक दुसरं बघूया व्हॅल्यू घेऊन, 1 आणि 0 घेऊन बघूया आणि एंडिंग परफॉर्म करूया. 1 आणि 0 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आहे 1 आणि वायची व्हॅल्यू आहे 0 आणि त्याच्या एंडिंग परफॉर्म करून बघूया. म्हणजे 1 अँड 0, तर ते काय येणार आहे, 0च येणार आहे. ठीक आहे, हे झालं अँड ऑपरेशन. त्याच्यानंतर हे तुम्ही बिटवाईज तुम्ही शिकलेला आहात. अँड म्हणजे काय, ऑर म्हणजे काय, हे सगळं तुम्ही पाहिलेलं आहात. ज्यावेळेला 0 0 येतं त्याचं एंडिंग हे 0च येतं, 0 1 येतं त्याचं एंडिंग हे 0च येतं, 1 0 येतं त्याचं एंडिंग हे 0च येतं. आता व्हॅल्यू घेऊन बघूया 1 1, म्हणजे एक्सची पण 1 आहे आणि वायची पण 1 आहे. तर त्याच्यावर एंडिंग परफॉर्म करूया. 1 1 असलं तर एंडिंग काय येतं, 1 येतं. ठीक आहे, तसंच आपण आता नेक्स्ट बघूया, जे आहे एक्सऑर, बिट ऑर.
बिटवाईज ऑर बघूया, ठीक आहे. तर हे बघूया पहिला बिटवाईज ऑर, ठीक आहे. हे बिटवाईज ऑर हे साईन आहे बघा, इथं बिटवाईज ऑरला हे साईन आहे, ठीक आहे. हे बघूया. तर आता बघा, हे एक्स आणि वाय हे दोन व्हेरिएबल आहेत, त्याला ही एवढी सगळी व्हॅल्यूज असाइन करून बघूया. तर ऑर काय येतं बघा, ज्यावेळेला 0 व्हॅल्यू असते एक्स आणि वायची, त्यावेळेला ऑरिंग काय येतं 0 येतं. त्याच्यानंतर 0 1 असेल तर ऑरिंग काय येतं 1 येतं. 1 0 असेल तर ऑरिंग काय येतं 1 येतं. आणि 1 1 असेल तर ऑरिंग काय येतं 1 येतं. म्हणजे ऑर ऑपरेशन कसे परफॉर्म होतात ते तुम्हाला कळालं, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बिटवाईज काय बघणार आहोत, बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर बघणार आहोत, ठीक आहे. बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर, त्याचा सिम्बॉल कसा आहे, असा आहे, ठीक आहे. आता ते बघूया आपण, दोन व्हेरिएबलला व्हॅल्यू देऊन आणि ते ऑपरेशन परफॉर्म कसं होतं. हे दोन व्हेरिएबल आहेत एक्स वाय, ह्याला एवढ्या सगळ्या व्हॅल्यू आहेत, ते आपण इथं टाकून बघूया आणि बिटवाईज एक्सक्लुझिव्ह ऑर हे ऑपरेशन परफॉर्म करून बघूया. तर 0 0 एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर काय येतं 0 येतं. 0 1 एक्सक्लुझिव्ह ऑर परफॉर्म केल्यानंतर काय येतं 1 येतं. तर 1 0 एक्सक्लुझिव्ह ऑर परफॉर्म केल्यानंतर काय येतं 1 येतं. आणि 1 1 एक्सक्लुझिव्ह ऑर परफॉर्म केल्यानंतर 0 येतं. कळालं तुम्हाला ऑर म्हणजे काय, अँड म्हणजे काय आणि एक्सक्लुझिव्ह ऑर म्हणजे काय, ठीक आहे. हे कसं परफॉर्म होतं एवढ्या व्हॅल्यूज दिल्यानंतर. तर तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल की आपण काय करतो आहोत, ठीक आहे. हे सगळं आपण परफॉर्म करून बघितलेलं आहे. ह्याला काय म्हणतो आपण, बिटवाईज ऑपरेटर, ठीक आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे, जे आहे बिटवाईज झाल्यानंतर कंडिशनल ऑपरेटर. नेक्स्ट आहे तो कंडिशनल ऑपरेटर कशाला म्हणतात, ठीक आहे. कंडिशनल ऑपरेटर बघूयात आपण काय आहे. कंडिशनल ऑपरेटर आहे, कंडिशनल ऑपरेटर returns one value its a condition is true, returns another value its condition is false. म्हणजे काय, कंडिशनल ऑपरेटर मध्ये एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. व्हॅल्यू काय असतं कंडिशनची, ट्रू असते किंवा फॉल्स असते. म्हणजे इथे बघा, कंडिशनल ऑपरेशन इज रिटर्न वन्स व्हॅल्यू, एकतर ट्रू कंडिशन असेल तर, आणि रिटर्न्स अनदर व्हॅल्यू कंडिशन इज फॉल्स, म्हणजे काय ट्रू आणि फॉल्स, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये बघूया कंडिशनल ऑपरेटर कोणकोणते आहेत. तर ह्याला काय म्हणतात लॉजिकल नॉट, ह्याला काय म्हणतात अर्थमॅटिक आणि मॉड्युलर, ह्याला काय म्हणतात अर्थमॅटिक, ह्याला काय म्हणतात रिलेशनल, ह्याला काय म्हणतात रिलेशनल, त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात लॉजिकल अँड, ह्याला काय म्हणतात लॉजिकल ऑर, आणि हे असाइनमेंट, ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे काही आपण ऑपरेटर बघितले, जे आतापर्यंत शिकलो, हे सगळे, हे आता बिटवाईज, लॉजिकल, रिलेशनल, असाइनमेंट, अर्थमॅटिक, हे सगळे एकाच येतात, ते आहे कोणतं कंडिशनल. हे सगळे एकात येतात ते आहे कंडिशनल. म्हणजे ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात, ह्याला काय म्हणतात हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे ह्याला काय म्हणतात लॉजिकल नॉट, त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात अर्थमॅटिक मॉड्युलर, ह्याला काय म्हणतात अर्थमॅटिक, त्याच्यानंतर ह्याला म्हणतात रिलेशनल, ह्याला पण म्हणतात रिलेशनल, त्याच्यानंतर ह्याला म्हणतात लॉजिकल अँड, ह्याला म्हणतात लॉजिकल ऑर, ह्याला म्हणतात असाइनमेंट, ठीक आहे. हे आतापर्यंत आपण बघत आलो की कशाला काय म्हणतात. तर हे आता आपण कंडिशनल मध्ये बघणार आहे, कंडिशनल ऑपरेटर कोणते आहेत, ठीक आहे. हे सगळे आहेत कोणते आहेत कंडिशनल ऑपरेटर, ठीक आहे. हे आपण आतापर्यंत बघत आलो आहोत की काय आहे हे. ह्याला हे लक्षात ठेवा की याला कंडिशनल ऑपरेटर म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया, जे आहे इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर कशाला म्हणतात, ठीक आहे. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट आर यूज्ड द इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल वन, अँड डिक्रीमेंट ऑपरेटर आर यूज्ड टू डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल इन अ सी प्रोग्राम. म्हणजेच फॉर एक्झाम्पल घेऊन बघूया की तुम्हाला काय आहे इन्क्रीमेंट आणि काय आहे डिक्रीमेंट हे कळेल, ठीक आहे. इन्क्रीमेंट डिक्रीमेंट म्हणजे काय, आता ए हा व्हेरिएबल आहे, त्याच्यानंतर मी काय केलं इन्क्रीमेंट केली, म्हणजे प्लस प्लस ए केलं, ए प्लस प्लस केलं. म्हणजे आता बघा फॉर एक्झाम्पल ए या व्हेरिएबलमध्ये मी जर 10 व्हॅल्यू स्टोअर केली, तर प्लस प्लस 10 ह्याचा रिझल्ट काय येणार आहे 11 येणार आहे, ठीक आहे. पुन्हा ए या व्हेरिएबलमध्ये 10च व्हॅल्यू स्टोअर केली, 10 प्लस प्लस म्हणजे ह्याचा काय रिझल्ट होणार आहे 11. म्हणजे कळलं तुम्हाला हे काय परफॉर्म व्हायला लागले, म्हणजे एक ना इन्क्रीमेंट व्हायला लागले, त्याला काय म्हणतो आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर, एक ना इन्क्रीमेंट व्हायला लागले. ह्याच्यामध्ये जर मी आता 5 ही व्हॅल्यू घेतली, ए या व्हेरिएबलमध्ये मी जर 5 ही व्हॅल्यू दिली, मग प्लस प्लस 5, तर याचा रिझल्ट काय येणार आहे 6. म्हणजे एक ना ते इन्क्रीमेंट होते. ते आपण असं पण लिहू शकतो किंवा असं पण लिहू शकतो, ते काही फरक नाही पडत की काय आपण कसं लिहितो,
पण त्याचं एकनं इन्क्रीमेंट होते. आता इथं जर मी 5 ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि प्लस प्लस दिलं म्हणजे 5 प्लस प्लस, तर ह्याचा पण रिझल्ट काय येणार आहे 6. म्हणजे हे असंही लिहिलं तर चालतं किंवा असंही लिहिलं तर चालतं, पण इन्क्रीमेंट ऑपरेटर काय करतं, एकनं इन्क्रीमेंट करतं. म्हणजे आता ह्या व्हेरिएबलमध्ये जर मी 9 ही व्हॅल्यू ॲड केली तर इन्क्रीमेंट केलं तर काय येईल 10 येईल, इथं पण 10 येईल. ठीक आहे. तर आता आपण डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणजे काय बघूया. डिक्रीमेंट म्हणजे काय, डिक्रीमेंट म्हणजे काय हे आपण आता एक्झाम्पल बघत आहोत. इथं ए मायनस, इथं पण सेम मायनस मायनस ए आणि ए मायनस मायनस. आता जर ए ची व्हॅल्यू जर मी 9 घेतली, ठीक आहे, तर इथं काय होणार आहे मायनस मायनस 9 म्हणजे एक ना काय होणार डिक्रीमेंट होणार. म्हणजे काय होणार 9 म्हणजे 8 होणार. म्हणजे काय होणार इथे जर 9 ही व्हॅल्यू स्टोअर केली आणि मायनस मायनस 9 केलं तर रिझल्ट काय येणार आहे 8 येणार आहे. का तर इथं एक न काय व्हायला लागले मायनस व्हायला लागले. ठीक आहे. तर इथं पण सेम, इथं पण जर ए ची व्हॅल्यू जर 9 असेल तर 9 मायनस मायनस म्हणजे रिझल्ट काय येणार आहे 8. म्हणजे तुम्ही असं लिहा किंवा असं लिहा, पण रिझल्ट हा डिक्रीमेंट म्हणजे एकनं डिक्रीमेंट होतो, एकनं मायनस होतो आणि इथं एकनं ॲडिशन होतं. ठीक आहे. एकनं इन्क्रीमेंट होतं. ह्याला काय म्हणतो इन्क्रीमेंट. म्हणजे एकनं इन्क्रीमेंट होतं त्याला आपण इन्क्रीमेंट ऑपरेटर म्हणतो आणि एकनं डिक्रीमेंट होतं म्हणजे एकनं मायनस होतं त्याला आपण डिक्रीमेंट ऑपरेटर म्हणतो. ठीक आहे. तर या टेबलमध्ये पण तेच सांगितलेलं आहे जे आता आपण बघणार आहे. हे काय आहेत इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. हे ऑपरेटर कसे असतात प्लस प्लस आणि मायनस मायनस असतात. म्हणजे एक्सप्रेशन कसे असतात प्लस प्लस एक्स, एक्स प्लस प्लस, मायनस मायनस एक्स, एक्स मायनस मायनस. तर याला डिस्क्रिप्शन म्हणजे ह्याला काय काय म्हणतात बघा. ह्याला काय म्हणतात प्री इन्क्रीमेंट, ह्याला काय म्हणतात पोस्ट इन्क्रीमेंट, ह्याला म्हणतात प्री डिक्रीमेंट, ह्याला म्हणतात पोस्ट डिक्रीमेंट. कळालं तुम्हाला ह्याला काय म्हणतात. मेन काय आहेत ऑपरेटर प्लस प्लस आणि मायनस मायनस. फक्त ते एक्सप्रेशनमध्ये आपण कसं लिहितो प्लस प्लस एक्स मायनस एक्स प्लस प्लस आणि मायनस मायनस एक्स, एक्स मायनस मायनस. तर ह्याला काय म्हणतात प्री इन्क्रीमेंट, पोस्ट इन्क्रीमेंट, प्री डिक्रीमेंट, पोस्ट डिक्रीमेंट. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात ते कळालं तुम्हाला. हे असं असतं. तुम्हाला एक्झाम्पल घेऊन पण सांगितलं की काय होतं. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात आपण होल याला इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर. आता आपण नेक्स्ट बघूया जे लास्ट आहे स्पेशल ऑपरेटर कशाला म्हणतात. ठीक आहे. लास्ट 8वा आहे ते स्पेशल ऑपरेटर. ठीक आहे. स्पेशल ऑपरेटर कशाला म्हणतात. फॉलोइंग द टेबल शो स्पेशल ऑपरेटर. तर हे आहे MISC ऑपरेटर. ह्यालाच आपण काय म्हणतो स्पेशल ऑपरेटर. ठीक आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो स्पेशल ऑपरेटर. तर ते ऑपरेटर कोणकोणते आहेत साईज ऑफ ब्रॅकेट. ठीक आहे. हे एक ऑपरेटर आहे, अँड आहे आणि मल्टिप्लाय आहे. ठीक आहे. हे ऑपरेटर्स आहेत स्पेशल ऑपरेटर. तर त्याच्यामध्ये एक्सप्रेशन घेऊन बघूया. जे साईज ऑफ आपण काय केलं एक व्हेरिएबल घेतलाय तो आहे एक्स याच्यामध्ये स्टोअर केलाय. म्हणजे हे काय सांगते साईज ऑफ एक्स काय आहे ते सांगा. ठीक आहे. हे एक्सप्रेशन झालं. त्याच्यानंतर दुसरं ऑपरेटर आहे अँड. अँड मध्ये एक व्हेरिएबल घेतलाय अँड म्हणजे अँड एक्स केलंय आणि हे ऑपरेटर आहे मल्टिप्लाय, मल्टिप्लाय एक्स केले म्हणजे कळालं. आणि त्याचं इथं डिस्क्रिप्शन म्हणजे मिनिंग ह्याला काय म्हणतात साईज ऑफ एक्स, ह्याला काय म्हणतात गिव्ह द साईज ऑफ एक्स म्हणजे एक्सची काय साईज आहे हे मला सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अँड एक्स. तर त्याचं डिस्क्रिप्शन काय आहे ते आहे रिटर्न द ॲड्रेस ऑफ अ व्हेरिएबल एक्स म्हणजे एक्सचा जो काय ॲड्रेस आहे तो मला सांगा. त्याच्यानंतर मल्टिप्लाय एक्स म्हणजे काय पॉइंट द व्हेरिएबल एक्स म्हणजे आपण पॉइंट करतो एक्स या व्हेरिएबलला पॉइंट करतो. ते कसं रिप्रेझेंट केलं जातं तर असं. तर हे कळाले तुम्हाला स्पेशल ऑपरेटर कोणकोणते आहेत, हे कसं आहे त्याचं एक्सप्रेशन आपण कसं लिहितो आणि त्याला काय म्हणतात त्याचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे. हे सगळे आहेत कोणते स्पेशल ऑपरेटर. कळाले तुम्हाला. ठीक आहे. इथं आपला ऑपरेटर हे संपत आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे एक्सप्रेशन काय म्हणतात. आतापर्यंत आपण काय बघितलं हे सगळे ऑपरेटर्स बघितले ऑपरेटर. ठीक आहे. हे ऑपरेटर बघितलं. आता आपण बघणार आहे एक्सप्रेशन कशाला म्हणतात. ऑपरेटर 8 आहेत जे आपण 1 बाय 1 8 ऑपरेटर बघितलेले आहेत. आता आपण मग बघूया एक्सप्रेशन कशाला म्हणतात. एक्सप्रेशन म्हणजे काय एक्सप्रेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ अ व्हेरिएबल कॉन्स्टंट अँड ऑपरेटर अरेंजमेंट ऑफ प्री द सिंटॅक्स ऑफ अ लँग्वेज. म्हणजे आता आपण एक्सप्रेशन म्हणजे काय बघूया इथे हे डायग्राम व्हॉट इज अ एक्सप्रेशन. तर हे जे काय ABC आहेत ते आहेत ऑपरँड, त्याला काय म्हणतात ऑपरँड. ठीक आहे. आणि प्लस मल्टिप्लाय ह्यामधले जे काय आहेत त्याला काय म्हणतो आपण ऑपरेटर, जे आतापर्यंत आपण बघितलं मग असे ऑपरेटर कशाला म्हणतात. ठीक आहे. हे काय आहेत व्हेरिएबलला आपण काय म्हणतो ABC ह्या व्हेरिएबलला काय म्हणतो ऑपरँड. ऑपरँड 1, ऑपरँड 2, ऑपरँड 3.
आणि जे काय मॅथ ऑपरेशन परफॉर्म करायला लागलेत, म्हणजे मल्टिप्लिकेशन असू दे, ॲडिशन असू दे, लेस दॅन ग्रेटर दॅन असू दे, तर त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर. जे आता आपण बघितले त्याला काय म्हणतो आपण? ऑपरेटर. म्हणजे इथं काय व्हायला लागले? ए प्लस बी, बी मायनस बी मल्टिप्लाय सी, म्हणजे काय व्हायला लागले? हे एक्सप्रेशन परफॉर्म व्हायला लागले. टोटल हे काय झालं? एक्सप्रेशन झालं. कशाला काय म्हणतात ते कळालं? ए बी सी हे जे काय आहेत व्हेरिएबल, त्याला आपण काय म्हणतो? ऑपरँड. आणि ए हे प्लस मायनस हे जे काय एक्सप्रेशन परफॉर्म व्हायला लागले त्याला काय म्हणतो? ऑपरेटर. तर हे टोटल काय व्हायला लागलंय? एक्सप्रेशन परफॉर्म व्हायला लागले. म्हणजे ज्याच्यात आपण रिझल्ट स्टोअर करायला लागलोय त्याला आपण काय म्हणतो? एक्सप्रेशन. ठीक आहे. म्हणजे काय व्हायला लागलंय? हे टोटल ए प्लस बी, बी मल्टिप्लाय सी हे काय व्हायला लागले? एक्सप्रेशन परफॉर्म व्हायला लागले. कळालं आता एक्सप्रेशन कशाला म्हणतात? ठीक आहे. कशाला काय म्हणतात ते कळालं? ह्याला म्हणतात आपण एक्सप्रेशन. ठीक आहे. हे एक्सप्रेशन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया जे आहे प्रोसिडंट अँड असोसिएटिव्ह. ठीक आहे. पहिला आहे प्रोसिडंट. प्रोसिडंट म्हणजे काय? ऑपरेटर प्रोसिडंट. त्याला ते काय आहे आता आपण बघूया. तर काय सांगितलंय बघा ह्याच्यामध्ये. हे झालं आतापर्यंत आपण काय काय बघितलं? ऑपरेटर काय आहे, एक्सप्रेशन कशाला म्हणतात. ऑपरेटर 8 आहेत ते आपण 1 बाय 1 बघितले, त्याच्यानंतर एक्सप्रेशन बघितलं. आता हा नेक्स्ट पॉईंट आहे जो आहे प्रोसिडंट अँड असोसिएटिव्ह काय आहे. ठीक आहे. हा नेक्स्ट पॉईंट आहे जो आता आपण बघणार आहे. तर हे सगळे कशातलेच आहेत? ऑपरेटर आणि एक्सप्रेशन मधले सगळे आहे ते. आता आपण नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे प्रोसिडंट अँड असोसिएटिव्ह. त्यातला पहिला बघणार आहे प्रोसिडंट, नंतर बघणार आहे असोसिएटिव्ह. तर प्रोसिडंट म्हणजे काय? ऑपरेटर प्रोसिडंट. डिटरमाइन विच ऑपरेटर परफॉर्म द फर्स्ट एक्सप्रेशन मोर दॅन विथ द मोर दॅन वन ऑपरेटर विथ द डिफरंट प्रोसिडंट. आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया. सॉल्व केले 10 प्लस 20 आणि मल्टिप्लाय 30. ठीक आहे. म्हणजे हे काय व्हायला लागले? एक एक्सप्रेशन परफॉर्म व्हायला लागले. आता इथं बघा ह्या डायग्राम मध्ये म्हणजे तुम्हाला कळेल. इथं काय झालं? 10 प्लस 20 प्लस इंटू 30. ठीक आहे. हे काय व्हायला लागले? एक्सप्रेशन आहे. तर कशाला काय म्हणतात ते बघा. इथं पहिला काय झालं? 10 प्लस 20. हां, हे झालं. त्याच्या बघा म्हणजे इथं काय सांगितले बघा. परफॉर्म द फर्स्ट एक्सप्रेशन. मी हे पहिलं एक्सप्रेशन परफॉर्म केलं जे आहे 20 मल्टिप्लाय 30. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला माझा? 60. ठीक आहे. त्याचा रिझल्ट काय आला? 60. म्हणजे इथं काय झालं? पहिलं एक एक्सप्रेशन परफॉर्म झालं. म्हणजे इथं काय सांगितलंय? फर्स्ट एक्सप्रेशन परफॉर्म. त्याच्यानंतर जो आलेला रिझल्ट आहे जो 60 आहे त्याच्याबरोबर मी ह्याची ॲडिशन करणार आहे 10ची. ठीक आहे. म्हणजे मोर दॅन वन ऑपरेटर विथ द डिफरंट प्रिसिजन. म्हणजेच काय? इथं काय झालं? एका वेळी एकच ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करायचं, त्याचा रिझल्ट घ्यायचा आणि मग दुसऱ्या बरोबर तो कम्पेअर करायचा. इथं ॲट अ टाइम 2-2 तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करायचे नाहीत, ऑपरेटर परफॉर्म करायचे नाहीत. म्हणजे मी 10 आणि 20 पण करायला लागले आणि 20 मल्टिप्लाय 30 पण करायला, हे असं नाही चालणार. पहिला काय होणार? पहिला एक तर एक तुम्ही ह्या दोन्हीचं करा, नाहीतर ह्या दोन्हीचं करा. आता आपण इथं काय केलंय? 20 आणि 30चं मल्टिप्लिकेशन केले, 60 हा रिझल्ट आलेला आहे. एका वेळी एक ऑपरेटर परफॉर्म झालं. त्याच्यानंतर तो 60 ह्या 10शी आपण कॅल्क्युलेट प्लस केला आणि मग त्याचा रिझल्ट काढला. ह्याला काय सगळ्या प्रोसिजरला काय म्हणतो आपण? प्रिसिडन्स. म्हणजे काय? एका वेळी एकच ऑपरेटर परफॉर्म होणे आणि दुसऱ्या वेळी नेक्स्ट टाइमला सुद्धा तसंच एका वेळी एकच ऑपरेटर परफॉर्म होणे. ॲट अ टाइम मल्टिपल ऑपरेटर परफॉर्म नाही करून द्यायचे, त्याला आपण म्हणतो प्रिसिडंट ऑपरेटर. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? प्रिसिडंट ऑपरेटर. तर हे काय आहे बघा, इथे एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. 10 प्लस 20 तेच आहे वरचं आणि मल्टिप्लाय 30. म्हणजे कॅल्क्युलेट पहिला काय होणार? कॅल्क्युलेट 10 प्लस 30 पहिला काय होणार? ब्रॅकेटमधलं हे म्हणजे 30 इंटू 20 ह्याचा पहिला रिझल्ट निघणार. तो काय येणार? 60. आणि त्या 60 मध्ये 10 बरोबर ॲडिशन होणार आणि मग रिझल्ट परफॉर्म होणार. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? प्रिसिडंट. तर आता तसंच असोसिएटिव्ह म्हणजे काय बघूया. असोसिएटिव्ह काय आहे? युज्ड व्हेन द टू ऑपरेटर सम प्रिसिडंट अपीअर इन अ एक्सप्रेशन. म्हणजे आता बघूया खाली हे एक्झाम्पल आहे. इथं डायग्राम मध्येच बघा म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा इथं काय झालंय? इथं पण सेम. इथं 3 नंबर घेतले ज्याच्यामध्ये एक डिव्हिजन आणि एक मल्टिप्लिकेशन ऑपरेटर परफॉर्म व्हायला लागले.
तर पहिला काय केलं इथं 10 डिवाइडेड बाय 10 केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं 10 डिवाइडेड बाय 10 त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट आला आणि त्याचं मग मल्टिप्लिकेशन केलं आणि मग स्टोअर केला रिझल्ट. म्हणजे काय व्हायला लागलं इथं काय होतं इथं पण सेपरेट ऑपरेशन परफॉर्म व्हायला लागले. पहिला पण डिव्हिजन करून घेतली आणि त्या आलेल्या रिझल्टची आणि मल्टिप्लिकेशन केली पहिल्या डिजिटची आणि मग त्याचा रिझल्ट स्टोअर झाला 100. म्हणजेच बघा इथं काय म्हणते दोन ऑपरेटर जे आहेत ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. प्रिसिजन म्हणजे काय एका वेळी एकच ऑपरेटर परफॉर्म होणे. प्रिसिजन ॲपियर द एक्सप्रेशन म्हणजे इथं काय असोसिएटिव्ह मध्ये केलंय 2 ऑपरेटर आहेत ज्याच्यामध्ये एका वेळी एकच परफॉर्म व्हायलंय. म्हणजे काय एका वेळी एक परफॉर्म होणे म्हणजे काय इथं आपण बघितलेलंच आहे. एका वेळी एक परफॉर्म होणे त्याला काय म्हणतात प्रिसिजन. ठीक आहे. म्हणजेच एका वेळी एक परफॉर्म व्हायला लागले प्रिसिजन ॲपियर एक्सप्रेशन. त्यालाच काय म्हणतो आपण असोसिएटिव्ह कांट आयदर लेफ्ट राईट किंवा राईट लेफ्ट. म्हणजे काय एका वेळी एकच म्हणजे तुम्ही लेफ्ट आणि राईटचं करा नाहीतर राईट आणि लेफ्टचं करा. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण असोसिएटिव्ह ॲरे. ठीक आहे. ह्याला काय म्हणतो असोसिएटिव्ह ऑपरेटर. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणणार आपण असोसिएटिव्ह. म्हणजेच असोसिएटिव्ह काय सांगतं तुम्ही प्रिसिजनच करा म्हणजे एका वेळी एकच ऑपरेट परफॉर्म करा. म्हणजे इथं आपण बघितलं आता प्रिसिजन म्हणजे एका वेळी एक ऑपरेटर परफॉर्म होतो. म्हणजे इथं प्रिसिजन ॲपियर व्हायला लागले म्हणजे प्रिसिजन हे ऑपरेशन परफॉर्म व्हायला एका वेळी एकच व्हायला लागले. पण तुम्ही लेफ्ट आणि राईटचं करा नाहीतर राईट आणि लेफ्टचं करा. त्याला सगळ्या या प्रोसिजरला काय म्हणतो असोसिएटिव्ह ॲरे. कळलं तुम्हाला असोसिएटिव्ह ॲरे म्हणजे काय या डायग्राम वरून तुम्हाला कळेलच असेल. ठीक आहे. तर आपण बघितलं आता जे आहे प्रिसिजन आणि असोसिएटिव्ह कशाला म्हणतात. ह्याला म्हणतात प्रिसिजन आणि ह्याला म्हणतात असोसिएटिव्ह. ठीक आहे. तर आता आपण काय काय बघितलं पहिला बघितलं ऑपरेटर आणि एक्सप्रेशन म्हणजे काय हे ऑपरेटर आहेत जे आता आपण बघितले 8 ऑपरेटर 1 बाय 1. त्याच्यानंतर आपण बघितलं एक्सप्रेशन कशाला म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट होता तो प्रिसिजन आणि असोसिएटिव्ह कशाला म्हणतात. पहिला आपण बघितलं प्रिसिजन म्हणजे काय ऑपरेटर. त्याच्यानंतर ऑपरेटर असोसिएटिव्ह म्हणजे काय हे आत्तापर्यंत बघितलं. इथे आपला फर्स्ट चॅप्टर कंप्लीट आहे. फर्स्ट चॅप्टर कंप्लीट होतो. त्याच्यानंतर मी अनदर एक एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे जे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवणार आहे. टर्बो सी मधनं त्याचा प्रोग्राम करून दाखवणार आहे. तो तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सॉफ्टवेअर डाउनलोड करा आणि ते डाउनलोड करून हे जे मी प्रोग्राम टाकत जाणार आहे म्हणजे कसं करायचं काय करायचं ते सगळे तुम्ही तुमच्या पीसीवर प्रोग्राम करून बघा. एक्झिक्यूट करून बघा की काय आउटपुट येतं म्हणजे तुम्हाला काय व्हायला लागलंय काय आपण शिकायला लागलोय हे कळेल. ठीक आहे. तर आता मी दुसरं एक एक्झाम्पल घातलेलं आहे की 2 नंबर घेतले त्या 2 नंबरचे आपण ॲडिशन करत आहोत. त्याचा प्रोग्राम मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे. ते तुम्ही घरी तुमच्या पीसीवर ते सॉफ्टवेअर डाउनलोड करून बघा आणि ते प्रोग्राम करत चला. ठीक आहे. इथं आपला पहिला चॅप्टर संपतो आहे. इथे आपले आत्तापर्यंतचे सगळे पॉईंट कव्हर झालेले आहेत पहिल्या चॅप्टरमधले. त्याच्यानंतर आपण आता नेक्स्ट लेक्चरला दुसरा चॅप्टर चालू करणार आहे. आणि प्लीज बाळांनो तुम्ही करून बघा हे सगळे प्रोग्राम्स मी जे टाकत चाललेले आहे तुम्हाला सॉफ्टवेअर पण दिलं आहे ते डाउनलोड करा इन्स्टॉल करा. ते कसं करायचं काय त्याची लिंक्स पण दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर ते सगळे प्रोग्राम करून बघा. आता आपला हा पहिला चॅप्टर संपलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता या पहिल्या चॅप्टरवर तुम्हाला असाइनमेंट देणार आहे जी तुम्ही लिहायची आहे. पहिली असाइनमेंट आहे ज्यामध्ये मी 10 क्वेश्चन घालणार आहे ते तुम्ही सगळे सॉल्व्ह करून बघा. त्याच्यानंतर दुसरं MCQs सुद्धा घालणार आहे. MCQs सुद्धा 20 असतील या पहिल्या चॅप्टरवर. असाइनमेंटमधले क्वेश्चन असतील 10 ते तुम्ही लिहून मला सबमिट करा. मी तुम्हाला डेडलाईन देतच जाईन. त्याच्यानंतर MCQs सुद्धा घालणार आहे ते असणार आहेत पहिल्या चॅप्टरवर 20. ते MCQs तुम्ही सॉल्व्ह करा त्याला सुद्धा डेडलाईन आहे डेडलाईनच्या आत करा नाहीतर तुम्हाला कमी मार्क मिळतील. ठीक आहे. हे पहिला चॅप्टर आपल्या इथं कंप्लीट आहे. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला असाइनमेंट सुद्धा अपलोड करीन आणि हे सुद्धा क्विज सुद्धा अपलोड करीन ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा आणि डेडलाईनच्या आत प्लीज तुम्ही सगळं सबमिट करत चला. म्हणजे काय होईल तुम्हाला मार्क मी डेडलाईनच्या ज्यांनी सबमिट केलेत त्यांना मी चांगले मार्क्स देईन. डेडलाईनच्या नंतर जे सबमिट करणार आहेत त्यांना मी कमी मार्क्स देईन. हे पहिल्या चॅप्टरवर मी आता अपलोड करीनच. आपला इथे पहिला चॅप्टर झालेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरपासून आपण दुसरा चॅप्टर चालू करणार आहे. ठीक आहे. थँक्यू.